त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ. कथित कृषी घोटाळ्यातल्या क्लीन चिट नंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्याचे अजित पवारांकडून संकेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविषयी मंगळवारपर्यंत निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. राज्यातल्या मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार होणार. रिपोर्ट कार्डच्या अहवालानंतर नापास मंत्र्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून पाठपुरावा. दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटीगाठी. अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डांसह निर्मला सीतारामन यांचीही भेट. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेंना अटक. महाराष्ट्र सरकारनं रुग्णवाहिकेचं कंत्राट याच कंपनीला दिल्यामुळे विरोधकांकडून घोटाळ्याचा आरोप. महायुतीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानपमान नाट्य. माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय विभागाची परस्पर बैठक घेतल्यानं संजय शिरसाट यांची नाराजी. मनसेच्या अमेय खोपकरांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा. माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार. मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा तापणार. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला लागली गळती. पुरातत्व खात्यानं दुर्लक्ष केल्यामुळे गळतीचा आरोप. मंदिर गळत असल्यानं विश्वस्तही हवालदिल. भाविकांची गैरसोय. मराठी रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल. पोलीस आणि पत्रकारांशी घातली होती हुज्जत.